नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्याची हौशी रंगभूमी आणि बालरंगभूमी यांना समृद्ध असा वारसा आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून परभणीचे नावलौकिक नेहमीच उंचावणारे परभणीतील कलावंत आहेत. कला क्षेत्रातील सर्वांचा आम्हा परभणीकरांना सार्थ अभिमान आहे, असं प्रतिपादन युवा नेते सुशील भैया देशमुख यांनी केलं आहे. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीनं इतिहास महाराष्ट्राचा 2026 या उपक्रमाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित नाट्य महोत्सव घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून करुणाताई कुंडगीर तसेच अध्यक्षस्थानी उपेंद्र दुधगावकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नाट्यलेखक प्राध्यापक रविशंकर झिंगरे, नाट्य कलावंत किशोर पुराणिक, प्रमोद बल्लाळ, गिरीश कराडे तसेच विजय करभाजन, कथाकार बबन आवाड, रवी पुराणिक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात एक पात्री, नाट्यछटा, नाटुकले, नृत्य, संगीतावर आधारित समूह नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखाच्या राज्याध्यक्षा नीलमताई शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाबा ढोले, उपाध्यक्ष नितीन लोहट, कोषाध्यक्ष संजय पांडे, प्रकाश बारभिंड, श्रीकांत कुलकर्णी, मधुकर उमरीकर, अरुण टाक, त्र्यंबक वडसकर, दिनकर देशपांडे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, चारित्र्य संपन्नता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार केला पाहिजे, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे. विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत नशामुक्त युवा या विशेष अभियानाची सुरुवात देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या निमित्तानं दिनांक 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी देशभरातील युवकांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत नशामुक्तीचं महत्त्व अधोरेखित केलं आणि युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी कुलगुरू बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात नशामुक्त भारत, शिस्त, वक्तशीरपणा आणि जबाबदार नागरिकत्व या विषयावर सखोल विचार मांडले. युवा पिढीनं व्यसनाधीनतेपासून दूर राहून सुदृढ आणि निरोगी समाजाच्या निर्मितीमध्ये सक्रिय योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सय्यद रहमान यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर प्रवीण वैद्य तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम, डॉक्टर राजेश क्षीरसागर, डॉक्टर विश्वनाथ खंदारे, डॉक्टर नीता गायकवाड यांच्यासह डॉक्टर संतोष फुलारी यांची उपस्थिती होती. परभणी शहरातील नवजीवन कॉलनी येथे परभणी जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे राज्य सचिव लक्ष्मण बनसोडे तर प्रमुख अतिथी म्हणून सारिका पारवे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात वैशाली महिला मंडळाची नूतन कार्यकारिणी अध्यक्षा मीरा बांडमारे, उपाध्यक्षा शिवकन्या पंडित, सविता पंचांगे, धम्मशिला वाघमारे, नंदा कांबळे यांनी लता वाकळे यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य चरणदास दिवसे, सुरेश बांडमारे, गोपीनाथ कांबळे, सुधीर दुधवडे यांच्यासह परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.